नमस्कार मंडळी, आमच्याकडे लसणाच्या पाल्याच्या आक्षां केल्या जातात। तुमच्याकडे करतात की नाही माहीत नाही, तर कशा पद्धतीने करतात, कसे करतात ते तुम्हाला मी दाखवते। तर जरूर व्हिडिओ बघा, कारण प्रत्येकाच्या भागामध्ये प्रत्येकाच्या एरियामध्ये खायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, तसंच पदार्थ बनवायच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात। मी इथे लावलेला आहे लसण, पण त्याचे पानं काही निघत नाही, एकदम पातळ आहे, जागाच चांगली नाही आहे, त्याच्यामुळे तो लसण काही मोठा होत नाही। तर गावावरून आणलेला लसणाचा पाला आहे। गावाकडे प्रत्येकच व्यक्ती लावतात आमच्याकडे, आणि फोडणीला सुद्धा लसणाच्या पाला वापरला जातो। आणि आपल्याकडे जागा असो किंवा नसो, थोडीशी जागा जरी असली तर एक तरी वापा लावतातच, जेणेकरून की आपल्याला जेव्हा आवड लागेल त्यावेळेस आपण लसणाच्या पाल्याच्या आक्षां खाऊ शकू किंवा फोडणीमध्ये वगैरे वापर करू शकू अशासाठी। तर हा बघा, हा आहे लसणाचा पाला, जो लसूण लावलेला असतो त्याच्यापासून तोडलेला आहे। तर जे शेंड्याचे म्हणजे जे बुडपानं असतात ते काढून घ्यायचे असतात। तर हे शेंड्याकडचे जे पिवळे पानं झालेले आहेत, पिवळे झालेला जो भाग आहे तो आपण काढून फेकून द्यायचं। जरी आपण काढलं नाही तर कापल्यावर सुद्धा आपण पाकडलं सुपाने तर अलगद असा निघून जातो, कारण तो सुकलेला पाला असतो म्हणून। तर अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। जर का हाच लसणाचा पाला आपण पाट्यावर वाटलं तर त्याच्या आक्षां अजूनच जास्त चविष्ट वाटतात, मिक्सरमध्ये तेवढी चव येत नाही। लसणाचा पाना छान असा बारीक बारीक चिरून घेतला तर मिक्सरमध्ये लावायला सुद्धा छान जातो, म्हणजे लगेच असा बारीक झालेला असतो। तर लसणाचा पाला कापून झाल्यानंतर व्यवस्थित 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण माती वगैरे लागलेली असते किंवा आपण खत वगैरे टाकतो तर ते पण पानाला लागलेलं असते, त्याच्यामुळे चांगलं थोडंसं हलक्या हाताने घासून पानं 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। शेंड्याकडचं जे पानं आहे, लसणाच्या पानाचा जो भाग आहे पिवळा झालेला असतो, तो जरी पूर्णपणे निघाला नाही तरी चालतो, काही हरकत नाही। आपण बारीक करताना तरी इथे बऱ्याच प्रमाणामध्ये दिसते तुम्हाला पिवळसर भाग। आणि लसणाचे आक्षां बनवायचे होते, त्यामुळे मी आल्याच तांदूळ भिजत घातले होते। आणि नवीनचे तांदूळ लागतात, जेव्हा आपण लसणाच्या पाल्याच्या आक्षां करतो त्यावेळेस आपल्याला नवीन तांदळाचं पीठ वापर करायचा असतो, आणि पानं लगेच मुरतात, म्हणून तांदूळ मिक्स करूनच मग पानं मिक्सरमध्ये फिरवायची असतात। माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, नवीनचे तर तांदूळ आहेत पण तांदळाचं पीठ नव्हतं, आणि रुद्रांशला आत्ताच आक्षां खायचे होते, म्हणजे गावावरून आल्याच आक्षां खायचे होते, मग म्हणूनच मी तांदूळ जास्त प्रमाणामध्ये भिजवले, म्हणजे पीठ टाकायची काही झंझट नाही। पीठ आणि तांदूळ आणि पानं सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, जेणेकरून नंतर आपल्याला पीठ लागता कामा नये, म्हणजे पीठ आहे नाही त्याच्यासाठी असा उपाय शोधून काढला। आपल्याकडे जरी पीठ असेल तरी सुद्धा लसणाच्या पाना बारीक करताना तांदूळ घालूनच मिक्स करून, लसणाचे पाला आणि तांदूळ मिक्स करूनच मिक्सरमध्ये दळले जाते किंवा पाट्यामध्ये दळले जातो, माहीत नाही का तर, पण सगळ्याच बाया आमच्याकडे अशाच पद्धतीने बारीक करतात, कारण का लसणाचे पाला पटकन मिक्सरमध्ये बारीक केले जातात किंवा पाट्यावर सुद्धा पटकन मुरतात, म्हणून अशा पद्धतीने मिक्स करतात तांदूळ आणि लसणाचा पाला। तर हे जे दिसते तुम्हाला आंब्याचे पानं गुंडाळून केलेले आहेत, 2 अगरबत्तीच्या काड्या टोचले त्याला, आणि 4 पानं आंब्याचे घेतलेले आहेत। याच्याने आपल्याला आक्षी तव्यावरती एकदम अशी पातळ डोश्यासारखी पसरवायला मदत होते, आणि हे पूर्वीपासून आमच्याकडे केलेच जातात। आंब्याच्या पानाशिवाय आक्षी पसरवलीच जात नाही, तर ते सुद्धा आवश्यक आहे। ज्यावेळेस आपण लसणाचे पाला मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटतो त्यावेळेसच आपण चवीपुरत्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरा आणि मीठ तर आपण वरून पण घालू शकतो। हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरा पानासोबतच बारीक करून घ्यायचं, जेणेकरून की मिरच्यासुद्धा मुरले जातील, बारीक झाले पाहिजेत। एकदम लसणाच्या पाल्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, मस्त अशी दरदरीत नाही करायची, मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून आपल्या आक्षां अलगद अशा पटकन निघाल्या जातात। तर इथे बघा, थोडंसं मूठभर मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, आणि चवीपुरता मीठ। गव्हाचं पीठ कशासाठी, तर आपले आक्षां मोडले पाहिजे नाहीत, अलगद झटपट असे निघले पाहिजेत, तव्याला चिटकले नाही पाहिजे, त्याच्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं, मूठ किंवा 2 मूठ बस, एवढंच, जास्त नाही। तर अशा पद्धतीने आपला लसणाच्या पालाचा मिक्सर तयार आहे। आता आपण करूया आक्षां कशा पद्धतीने करतात आणि आंब्याच्या पानाने कशा पद्धतीने पसरवले जातात, तर तुम्ही ते बघू शकता। हिरवे मिरच्या थोडे कमी झाले होते, त्याच्यामुळे मी थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे। हिरवे मिरच्या ऑप्शनल आहेत, आपण टाकायचं किंवा नाही टाकायचं। काही लोकांना हिरवे मिरच्या पचत नाही किंवा त्रास होतो, त्याच्यामुळे लाल तिखटच जास्त करून वापर केला जातो लाल तिखटाचा। तर इथे बघू
शकता तुम्ही अशा पद्धतीने नंतर आंब्याच्या पानाने आपण अशा पद्धतीने अक्षा पसरवले जातात। आणि आमच्याकडे पूर्वीपासूनच ही प्रथा आहे किंवा पद्धत आहे आंब्याच्या पानानेच पसरवायचं। सुरुवातीच्या 1-2 अक्षा तर मोडतात, व्यवस्थित जमत नाही। जोपर्यंत तव्याला छान असं रोलिंगमध्ये तवा येत नाही तोपर्यंत आपले 1-2 अक्षा मोडतात। मग व्यवस्थित आणि अलगद झटकीपट अशा आपल्या अक्षा तयार होतात। आणि पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं। तर हे तेल लावायचं ब्रश आहे। आधीच्या काळामध्ये तर तेल लावायचा ब्रश नाही राहत होता, त्यावेळेस काय करत होते आमची आई वगैरे, तर केळीच्या पानाची जी देठ असते त्या देठीचं ब्रशसारखा करून घ्यायचं, थोडंसं कापून घेत होते आणि समोरचा भाग असं कशाने तरी ठेचून काढायचे, जेणेकरून की तो ब्रशसारखा व्हायचा आणि मग त्याच्याने तेल लावत होते। पण आता कसं सगळं आपल्याला अवेलेबल आहे, ब्रश वगैरे। अक्षी हा प्रकार सगळ्यांनाच आवडणारा आहे, मग ते कोणत्याच वयोगटातील असो, लहान मोठे कोणी पण असोत, सगळ्यांनाच अक्षी आवडते। आणि आपण तिखटाचे पण करू शकतो किंवा गोडाचे पण करू शकतो। दोन्ही प्रकारचे अक्षा करतात आमच्याकडे, गोडाचे पण आणि तिखटाचे पण। माझ्या आईकडे तर गोडाचे खाणाऱ्यांची संख्या जास्त होती, पण मी गोडाचे अक्षा मी कधीच खात नव्हती, तिखटाचेच खात होते। तर माझी आई माझ्यासाठी सेपरेट बनवत होती आधी। शेकही नाही लागे पटपट। माझ्या सासूला नाही लावला, दुसऱ्याच्या वापरायचे आंबे पानं नाही लावला। झाली का रे दादा खाऊन? झाली असेल तर मग जानू काही देतो या पाचशे। हाँ तो ये लेके जाना था, फिर तेरा खाके हो जाएगा, फिर देखते बचेंगे। ले। तर अशा पद्धतीने लसणाच्या पाल्याच्या अक्षा केल्या जातात आणि झटपट असा प्रकार आहे। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की लसणाचा पाला बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचा किंवा पाट्यावर करून घ्यायचा आणि तिथे तांदळाचं पीठ टाकायचं, चवीपुरता तिखट मीठ हे सगळं टाकायचं आणि ज्याप्रमाणे आपण डोसे बनवतो त्याप्रमाणेच लसणाच्या पाल्याच्या अक्षा करायच्या। तर मंडळी, विदर्भातील लोकप्रिय पदार्थ आहे म्हटलं तरी चालते, सगळ्यांनाच आवडणाऱ्या। तर अशा पद्धतीने लसणाच्या पाल्याच्या अक्षा केल्या जातात। तुमच्याकडे सुद्धा करतात का ते सांगा, आणि नाही करत असतील तर तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडतील। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट जरूर